हे बघ हिर, गारगार पाणी, तो बांबू. आयला त्या भाल्या पेलवानी सगळं सांगितलेलं आहे. तो रानात भेटत ना, आंघोळ बिंघोळ करत असेल काय एवढी चल बाबा, लय भुका लागल्यात. ओय! ओय, राणादा! राणा कोण रे यो? ओय, राणादा! मला का माहित कोण आहे? अरे ओय, राणादा! तुला धाका मारायलाय की. होय की. चल बघूया. चल. ए, राणादा! अरे राणादा! अरे राणादा! अरे राणादा! मी सन्नी. नाही नाही. राम राम. हा, राम 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 राम. बोला, काय काम होतं? मी मुंबईवरून आलोय, म्हणजे कोल्हापूरला दर्शनाला आलेलो. ते जरा तुमची मदत हवी होती, म्हणजे माझा मित्र म्हणाला तुम्हाला भेट जरा. मदत? हा. कसली मदत? ते काय आहे, म्हणजे जरा पोरीचा मॅटर आहे. नाही, म्हणजे आपलं प्रेम आहे तिच्यावर, पण तिला कसं बोलू तेच कळत नाही. पाहुणं यात मी काय करणार? काय राणादा, तिला कसं पटवायचं तुम्ही सांगू शकाल ना मला? अहो नाही हो, हे असलं काय कधी मला जमलं बी नाही आणि आयुष्यात कधी केलं बी नाही. ते नव्ह, तुमचं नाव काय म्हणलं? माझा सन्नी. अहो तुम्हाला सांगतो, माझ्या भावाला बी सन्नी म्हणतात बघा. हो? होय, तुम्ही माझ्या भावासारखं आहे म्हणून तुम्हाला सांगतो. हे नसते भानगडी करू नका तुम्ही. अहो, असं काय करताय राणादा? अंजली ताई किती शिकल्यात? पर दिल्ली पर्यंत शिकल्यात, म्हणजे आपल्या वहिनी. त्यांना तुम्ही पटवलं की नाही ते काजवे बिजवे? मग तसं माझं बबली आहे, मला तिला पटवायचंय. सांगा ना, तुम्ही कसं बोललात वहिनी नाही लवी? बोला ना. अहो ते नाही ना, लग्नाच्या प्रेमाबद्दल बोलतात ते, नक्की सांगून. तू गप्प बसतो का? आणि हे बघा राणादा, पैशाची काय कमी ना आपल्याकडे, म्हणजे सध्या कमीच आहे. पण ते 10 करोड जर मिळाले अण्णांनी सोडला तर होईल पैसे. पण सध्या मी ये रे पैसा करतो ते, म्हणजे माझं. ओ पाहुण, ए रे रे पैसा नाही हो, ए रे रे पावसा म्हणा. हो, तुम्ही थांबा. ये रे पैसाच आहे, थांबा जरा. अहो, पाहुणं तुम्हाला सांगतो, प्रेमाचा आणि पैशाचा काय बी संबंध नसतोय बघा. तुम्हाला तुमचं खरं प्रेम मिळवायचं नव्ह, हो, मग खरं खरं सांगायचं काय, त्या तुम्हाला व्हायच म्हणणार बघा. आणि पैसा काय हो, आज आहे उद्या नाही. प्रेम महत्वाचं. हो, पण आजकाल सगळी लोक ये रे पैसाच करतायत. ते लोकांचं सोडा हो, ते काय ना काय बोलत असतात बघा. तुमच्या मनात जे आहे ना व, ते खरं खरं सांगून टाका. एकदा का तुम्ही मनातलं खरं सांगितलं की तुमचं प्रेम तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार बघा. ही गॅरंटी राहण्याची. म्हणजे मी बबलीला बोललो की ती हो म्हणेल. होय. थँक्यू राणादा, थँक्यू. खरं सांगतो, माझं माइंड एकदम सेट झालेलं आहे. आता मी जाऊन बबलीला डायरेक्ट विचार, म्हणजे तुमची अंजली कशी तशी माझी बबली. डायरेक्ट बबलीला जाऊन विचारणार. ये रे पैसा आहेत, पण बबलीला विचारणार. अजून तुमचं आहेच का ते ये रे पैसा? अरे तू पण आता ए रे रे पैसा काय म्हणालायस? ए रे रे पावसा म्हण. हो, ये रे पैसा, ये रे. अहो नाही हो, ए रे रे पावसा. अरे बाबा, ये रे पैसा. ए रे रे पैसा काय हो? एंटरटेनमेंटचं ATM सुरू होतं. ये रे पैसा. मी तर बबलीला आय लव्ह यू बोलणार, तिला घेऊन जाणार. तुम्ही साहेबरावला घेऊन जा आणि तुम्ही अंजली बाईने घेऊन जा. चालतंय ना? हो, चालतंय की. थँक्यू बाबा. राणादा, मला भेट. ए रे पैसा, ए रे पैसा. तुम्ही सुरू झालास होय, चला काम करूया. चल चल. भूक लागल्या. बर, जेवण घेऊन येतो तुम्ही. जेवणालाच
राणा, अरे क्या हुआ? किधर खोया है? काय नाही रे, ते रेणूचं टेन्शन. टेन्शन तर आहेच मग. काय बी झालं तरी त्या संकट बोलणार म्हणजे बोलणार. बोल की मग. एकीकडे अंजलीबाई आणि दुसरीकडे वहिनी, मधल्या मध्ये सापडले रे मी. राणा, वहिनी आणि वहिनी साप ह्या दोघींनी पण बाजूला ठेव. तू फक्त रेणूचा विचार कर. बघ, तुझ्या मनाला जे पटते ना तसंच कर तू. मला अंजलीबाईंचं जादा पटते बघ. रेणूच्या मनात नसल तर मग मी हे लगीन होऊ देणार नाही म्हणजे नाही. हे जरा तुला आधी कळालं असतं का नाही तर बरं झालं असतं बघ. अरे कशाला वहिनी साहेबांनी होय म्हणालास तू? या टायमाला वहिनींचं बरोबर वाटलं म्हणून. वहिनी साहेबांनी पण जरा आधी माहिती काढायला पाहिजे होती बघ. कशाला एवढं गडबडीत सुपारी फोडायची? आता जरा मॅटर सिरियसच झालाय. आता जे काय करायचं ते नीट विचार करून करायला पाहिजे बघ. नाही, रेणूच्या मनाविरुद्ध काय बी होणार नाही. आता लई काय विचार करायचा नाही. राणा, हे एवढं सोपं नाही राहिलेलं. रेणूचं लगीन मोडलं तर तिच्या बापूची 4 चौकात आबरू जाईल आणि रेणूचं दुसरीकडे लग्न जमणं हे बी मुश्किल होऊन बसल. मग काय तिच्या मनाविरुद्ध लगीन करून देऊ होय तिचं? अरे ऐसा का बोला मी फक्त एवढंच म्हणतोय, जे काय करायचं ते नीट विचार करून करायला पाहिजे बघ. याची काय गरज नाही. अंजलीबाईंनी मला सांगितलं रेणू संकट बोलायला. आज काय बी झालं तरी मी रेणू संकट बोलणार. आणि तिच्या मनात नसल तर मग मी या लगीन होऊ देणार नाही म्हणजे नाही. देव जरी मध्ये आला तरी चालेल. रेणू, रेणू, रेणू. वहिनी साहेब, काका, तुम्ही कसं काय या वक्ताला? वहिनी साहेब काय? आधी जसं अंजली म्हणायचा तसंच म्हणा. नाही नाही, त्यावेळेचं वेगळं होतं, आता वेगळं आहे. अहो आता तुम्ही गायकवाडांच्या सुनबाई आहेसा. ए ऐकलंस काय? खुर्ची घेऊन ये. अरे थोरल्या वहिनी साहेब आलेत आपल्या घरी. नाही हो काका, हे सगळं फक्त वाड्यावर. इथे मी रेणूची मैत्रीण म्हणून आली की नाही, मग मला अंजली म्हणा. अंजली बस. नाही नाही, असू दे काका, मी उभीच बरी. बरं रेणू कुठे? ती आज कॉलेजला आली नाही. नाही, तब्येत बरी नव्हती. का? रेणू, रेणू. अहो रेणू मावशीकडे गेल्या. काय ग? हा, मावशीकडे? होय. तब्येत बरी नव्हती. माझी बहीण आली होती, ती म्हणली घेऊन जातो तिला. तिचा फोन का लागत नाहीये? फोन बंद ठेवलाय. का? अहो आता रेणूची तब्येत बरी नाही ना व. उगीच कशाला आणि त्या फोनचा ताप, म्हणून तिने फोन बंद ठेवला असेल. वय, कधी परत येईल ती? जरा मला मावशीला फोन लावून देता, माझं महत्वाचं काम आहे, मी बोलते तिच्याशी. अहो नाही, मावशीकडे फोनच नाही आहे. होय नाही का? हा वय. बरं ठीक आहे, मी आले होते म्हणून सांगा तिला, आणि माझं महत्वाचं काम होतं असंही सांगा. चहा घेऊन जा की. नाही नाही नको, घरी जायला उशीर होतोय मला, मी निघते आता. हा या. आणि हो, माझं महत्वाचं काम होतं असं सांगा रेणूला. होय. येते, निघते. चहा विचाराची काय गरज होती? हो आत घेते खुर्ची. राणा, तुला जेवायला वाढू काय? नका. अरे कवा धरणं नुसताच बसून आहेस, खा की काहीतरी. भूक नाही मला. अरे अशी वाट बघून अंजली लवकर येणार आहे काय? काली सुटल्यावर येईल किती? मी कॉलेजला जायला पाहिजे होतं बघ. एवढा येळ कसा लावायला काय माहिती. नाही पण आम्ही काय म्हणतो, ही रेणू अशी क्लासला गेलीच कशी काय बरं? नाही, पुरीचं लगीन ठरलंय. लगीन ठरलेल्या पुरीनं असं बाहेर भटकून ये बरं दिसत नाही. आवत आहे साहेब, असंच गेली असल. तसं बी लगीन झाल्यावर काय जाय मिळणार आहे व्हय तिला? का नाही मिळणार बरं? अगं लई पुढारल्याला स्थळ आहे.
नुसतं कोल्हापुरातच नाही, पार अमेरिकेला बी पाठवत्याल शिक्षणासाठी. पोराचा स्वभाव का नाही एकदम राणा भाऊजींसारखा आहे बर का. एकदम फुलावानी जपत्याल बघा. सॉरी मला यायला जरा उशीरच झाला. अगं कवा धरणं वाट बघतोय. हो, पण ते रेणूच्या घरी जाऊन यायचं होतं ना. तरी कशाला? ती तुमच्या संकटच होती ना व? नाही, आज रेणू कॉलेजला आलीच नाही. तिचे बाबा सांगत होते ती मावशीकडे गेली. मला तर काही कळलंच नाही अशी अचानक कशी गेली. मग मला का सांगितलं कॉलेजला जात होत्या म्हणून? कधी? या सांच्याला मी घरला गेलतो. अरे पण मी गेले होते तेव्हा मला तर सांगितलं मावशीकडे गेली. येडाय काय बापू? असं कसं सांगितलं? मला एक आणि तुम्हाला एक. म्हणजे ते नक्की खोटं बोलताय. चला आपण जाऊन बघून येऊया. गोदाक्का, अहो तुम्ही कशाची वाट बघायला एवढी? हा, वाडा बरं पटाक दिवशी भुका लागल्या असत्या. जरा जेवत्याला ना आराम करत्या आणि जाऊ बाई बी कटाळ्या असतील. वाडा वाडा. नाही वहिनी, रेणूच्या घरला जायलाच पाहिजे बघा. खरं काय ते कळलंच पाहिजे. अहो राणा भाऊजी, असं एवढ्या रातच्याला कुणाच्या घरी जाणं बरं दिसत नाही. सकाळनं जावा. हा, नाही नको, आम्ही आत्ताच जाऊन येतो. म्हणजे आत्ताच काय ते खरं खोटं होईल ना. चला जाऊ बाई. अहो तुम्ही कशाला खुसपट उकरून काढायला जाऊ आता? अहो ठरलंय ना हवं लगीन, मग होऊ द्या की. स्थळ चांगलंय, पटाक दिवशी उरकून टाकू. उरकून टाकूया म्हणजे? हो, रेणूच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. आणि तिचं हे लग्न होणारच नाही, कारण तिला हा मुलगाच पसंत नाही. हे तुम्हासनी कसं माहिती बरं? हा, असं कसं काय म्हणतायसा तुम्ही? कारण तिला हा मुलगा पसंत नाहीये हे मला माहितीये. अगं बाई, आता यांना यांचंच खरं करायचं असेल तर कोण काय करणार आहे म्हणा. रेणूला कोण पसंत आहे हे तुम्ही आम्ही ठरवणार कोण? अहो मी म्हणाले ना, मला माहितीये म्हणून. वहिनी, रेणूची गाठ घ्यायलाच पाहिजे बघ. आम्ही जातो आणि रेणूला समोरासमोर विचारतो, नेमकं तुझ्या मनात काय ते सांग. हा, तिलाच जाऊन विचारा, म्हणजे खरं काय ते कळल. उग त्यावर ना आपल्या घरात वाद नको. चला, रेणू कुठे आहे ते बघू. गोदक काम येतो. आलो. ही दोघं तिथं जात आहेत म्हणजे सगळ्या केलेल्या मेहनतीवर बोळा फिरवणार का काय? काय तर कर लवकर नंदिता. ए राजबा, अरे आजपर्यंत तुला कधी मी तंगवलं का रे पैशासाठी? अरे गरज आहे म्हणून मागतोय ना. ए अरे देतो की 4-5 महिन्यात परत. हे बघ आता आपली पोरगी ताल्यावर घराण्यात चाललेल्या. हा, मग त्या प्रमाणे काहीतरी लगीन करायला पाहिजे का? न हा, बघ की जरा काहीतरी होते का? अरे तुझ्याकडे जेवढं होईल तेवढं बघ बाबा. अरे सांगण्याने मिळून जर मदत केली तर होऊन जाईल रे. अरे तुमचीच पोर म्हणून समजा की. हा, ठेवतो. अरे राणादा, इतक्या रातच्याला काय काम काढलं बाबा गरीबाकडे? अरे ये की. नाही नको, हे मला रेणूच्या मावशीचा पत्ता पाहिजे. कशाला? या अंजलीबाईंचं महत्वाचं काम आहे. ते अर्जंट मध्ये गाडी घ्यायला पाहिजे रेणूची. अरे पण काय असेल ते वहिनी साहेब माझ्याकडे सांगा की, मी सांगतो की रेणूला. रेणूकडे काम आहे सांगितलं ना. हो का की ते रेणूच्या मावशीचा पत्ता द्या. काय अंजलीबाईंचं महत्वाचं काम आहे. अरे इतक्या रातच्याला पाहुण्यांच्याकडे जाणं बरं नाही रे बाबा. ती काय नावं ठेवतील ते मला ठेवतील ना. मी पत्ता द्या. हो बापू, तुमच्या वयाचा मान ठेवतोय म्हणून गोडी गुलाबीने विचारलं. पण टाळकं सटकवू नका माझं. रेणू कुठं आहे? इथंच आहे की, मगाशीच आली आहे. अहो काकू, तुमच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना हा. मग खोटं काय बोलताय? खोटं नाही, मगाशीच आली आहे. मी बोलवते. अहो जरा माणसाच्या मनाचा विचार करा की.
उगा आपली हाऊस म्हणून लगीन करून द्यायला वय. रेणू अगं कुठे होतीस तू? अगं मावशीकडे गेलते. बोल की काय काम होतं काय? बघा म्या म्हणलं होतं का नाही, मग असं का सांगितलं मावशीकडे गेले म्हणून? अहो ती मावशीकडे जात होती आणि जात असताना वाटत फोन आला ना हो. म्हणून मग बरं आपण इथे खरं खोटं करायला आलो नाही. अहो तुम्ही बोलणार होतात ना रेणूशी, बोला ना. हे बघ रेणू, तू कुणाला बी घाबरू नका. तुझ्या मनात जे असेल ते सांग. मी सांगतोय ते नीट ऐक काय. तुला जे स्थळ आलंय ते चांगलंय. पोरगा दारू पितोय. आणि मी त्याच्याबद्दल जे जे काय ऐकलंय ते काय लई चांगलं ऐकलेलं नाही. तरी बी तू लगीन करायला तयार आहेस? अहो तो आधी पित होता पण आता सुधारलाय. तशी कल्पना आम्हाला धाकल्या वहिनी रेणूला साहेब विचारलंय ना व? तुझं काय म्हणणं आहे? हे बघ रेणू, तू कसलंही प्रेशर न घेता सांग. तुझ्या मनात नसेल ना तर हे लग्न होणार नाही. अगं बोल की. हे बघ समजा आता तुझ्यावर आहे. रेणू सांग की. खरं खरं सांग. सांग बाळ. मला पसंत आहे स्थळ. अंजली, मी लग्न केलं तर जयंशीच करणार, नाहीतर नाही करायचं मला लग्न. अगं पण अहो आज दुपारीच मला बोलली. म्हणली बापू कधी ना कधी आपल्याला लगीन करायचं आहे ना व, तर हे स्थळ चांगलं आहे की. मला खरंच रेणू स्वतः बोलली. काय ग सांग की. वय म्हणजे नोकरी जमीन पोरग बी दिसायला चांगलं आहे. नाही म्हणण्यासारखं काय नाहीस. राणादा, अरे बरं झालं तूच विचारलास. अरे वहिनी साहेबांच्या मनाची खात्री तरी पटली. हा रेणू खरंच तुला हे स्थळ पसंत आहे? चला म्हणजे प्रश्नच मिटला बघा. आता रेणूच लगीन करायला तयार आहे म्हणल्यावर काही विचारायचं राहिलंच नाही. बरं येऊ काय? मी काय म्हणतोय राणादा, आपण असं करूया. रेणू कॉंग्रॅट्स. नीट वाच. चला आता. हो हो आले. काकू येते हा. हा.